चला सर्वांना नमस्कार. परत आपलं लेक्चर म्हणजेच रेल्वे भरती 2025 सामान्य विज्ञान, जे की 25 ते 30 मार्कासाठी येणार आहे आपल्या परीक्षेसाठी. म्हणजे रेल्वे भरती क्लास डी क्लास 3 साठी समजा. त्याच्यासाठी जे सामान्य विज्ञान फास्ट ट्रॅक बॅच जे चालू केली त्याच्यामध्ये हे आपला सेकंड भाग म्हणजेच भाग दुसरा आपण, ठीक आहे, भाग दुसरा हे आजच्या या ठिकाणी बघणार आहे. आज पहिल्या भागामध्ये जर आपण बघितलं असेल तर 5वीचा विज्ञान आणि 6वीचं विज्ञान या ठिकाणी दोन्ही कंप्लीट करण्याचा थोडं प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यातले जे की पॉईंट्स होते ते आपण या ठिकाणी बघितले. आणि आज या ठिकाणी आपण इयत्ता 7वीचा विज्ञान बघणार आहे. तर आपण सुरुवात करू आपल्या लेक्चर. आणि हे लेक्चर मला वाटतं तुम्हाला यूज येईल, असे रिव्हिजनसाठी ओव्हरलुकसाठी सुद्धा तुम्हाला कामात येईल. तसेच इतर परीक्षा म्हणजेच काय TCS असो, इतर सरळ सेवा परीक्षा असो किंवा जेणेकरून दुसऱ्या एखाद्या परीक्षा असो त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कामात येईल. चला सर आपण सुरुवात करू. पहिला आता 7वीचा बघू आपण. 6वी 5वी आणि 6वीचं तर बघितलंच. आता 7वीचा बघू आपण थोडक्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये की पॉईंट काय काय दिलेले 7वीमध्ये. ठीक आहे, चला समोर. 1 मिनिट. नैसर्गिक साधन स्रोत. 1 मिनिटच थांबा. ठीक आहे, ओके. आता नैसर्गिक साधन स्रोत याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. अनवनीकरणे हवा म्हणजेच अनवनीकरणे. अनवनीकरणे म्हणजेच त्याला काय आपण डबल हे निर्माण करणे किंवा म्हणजे ते आपल्या आवाक्याबाहेर आहे त्याला निर्माण करू शकणे. अनवनीकरणे आणि नवनीकरणीय. म्हणजे अनवनीकरणीय म्हणजेच काय रे की त्यांना आपण निर्माण करू शकत नाही. जसे की हवा, माती, खनिजे आणि पाणी याला आपण निर्माण करू शकत नाही. मग यालाच काय म्हणू आपण, ते आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणजे याला जर निर्माण करणे हे आपल्या आवाक्याबाहेर, यालाच काय म्हणतो आपण अनवनीकरणीय ऊर्जा असे म्हणतो. आणि दुसरं आहे काय नवनीकरणे. नवनीकरणे म्हणजेच काय याच्यामध्ये आपण त्याला झाडं आज आहे, झाडं जर कमी झाले तर आपण त्याला झाडं लावू शकतो. हालाकी आता हे सुद्धा एक मोठा प्रश्न आहे, झाडं आपण लावतो किती. ठीक आहे. दुसरं म्हणजेच काय वनस्पती. वनस्पती म्हणजे आणि प्राणी हे आपण नवनीकरणे वाढवू शकतो. जसं की आता टायगर प्रोजेक्ट राबवून आपण टायगराची संख्या वाढत आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी वेगवेगळी संख्या आता वाढत आहे, झपाट्याने वाढत आहे टायगरची. ठीक आहे. तर आपण ते इंदिरा गांधीच्या काळापासून म्हणजे 1972 पासून तो टायगर प्रोजेक्ट चालू आला, तर आता त्याचे आपल्याला फळं दिसत आहे. असंच म्हणजे आपल्याला हे पुन्हा निर्माण होऊ शकणारे असतात. दुसरं, हवा प्रदूषणाने हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्याने जगातील तापमान वाढीचे संकट उद्भवले आहे. आता जगातील सर्वात जास्त तापमान वाढीचं जर मुख्य कारण असेल तर कोणतं आहे मग, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. कशामध्ये, तर हवेमध्ये याच्यामध्ये पार्टिकल्समध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. त्याच्यामध्ये जागतिक तापमान वाढीचे संकट उद्भवले आहे. इस्रायलमधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते. तसंच तिथं ठिबक सिंचन आणि जे वेगवेगळे उपाययोजना आहे तर त्या ठिकाणी राबवल्या राहते. म्हणजेच काय, तर इस्रायल आता हे एक प्रश्न येऊ शकतो की इस्रायलमध्ये कोणती नदी आहे, तर जॉर्डन नदीवर कालवे. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. चौथा प्रश्न बघू. समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशियम क्लोराईड. समुद्राच्या पाण्यामध्ये काय काय असते, मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड हे क्षार असतात. ठीक आहे, एकदम सोपे आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये काय असतं, क्षाराचं प्रमाण जास्त असते. क्षार म्हणजे आता मीठ हे एक क्षारच आहे. मीठ एक क्षाराचाच प्रकार आहे. आता याच्यामध्ये आणखीन कोणकोणते क्षार असतात, तर मॅग्नेशियम क्लोराईड असतात आणि सोडियम क्लोराईड हे जास्त प्रमाणात आढळणार आहे. ठीक आहे, हे क्षार असतात कुठे, समुद्राच्या पाण्यामध्ये. समोर बघू आपण. उतरावरील जमिनीवर ठराविक अंतराचे आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते, यालाच नाला बंगडी असे म्हणतात. बघा, उतरावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर म्हणजेच काय, असे बांध खणले जातात. चर म्हणजेच इथं साईडनं असं दरी खणल्या जाते, वर तसा बांध केला जाते. ठीक आहे, चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते आणि यालाच नाला बंगडी असे सुद्धा म्हणतात. हे जनरली जिकडे असा उताराचा प्रदेश आहे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण उंचवट्याचा प्रदेश किंवा उताराचा प्रदेश, त्या ठिकाणी असे केले जातात. नेक्स्ट, 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो. अक्षय ऊर्जा दिवस म्हणजे 20, आता ही तारीख लक्षात ठेवायची. किती तारीख, 20 ऑगस्ट. 20 ऑगस्ट हा अक्षय ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो. नेक्स्ट, वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जनुके दुसऱ्या वनस्पती व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती, ठीक आहे, प्रयोगशाळेत निर्माण करता येऊ शकते, त्याला आपण जैविक तंत्रज्ञान, यालाच बायोटेक्नॉलॉजी असे सुद्धा म्हणतात, जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात. ठीक, एकदम सोपं आहे. वनस्पती किंवा
प्राणी याच्यामधील विशिष्ट जनुके, जनुके म्हणजेच काय जीन, DNA मध्ये एक तुकडा जीन काढून दुसऱ्या वनस्पती प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोगशाळेत निर्माण करता येऊ शकते. त्यालाच आपण जैविक तंत्रज्ञान असे सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे. तर म्हणजेच एखाद्या म्हणजे झाडाचा DNA घेतला किंवा माणसाचा DNA घेतला, त्याच्यातले विशिष्ट गुणधर्म काढून त्याच्यामध्ये दुसरे गुणधर्म टाकले जातात आणि त्याची वाढ नवीन केली जाते, तर नवीन एक प्रजाती जन्माला येऊ शकते. उदाहरणार्थ जर तुम्ही जर पिक्चर बघितला असेल, क्रिश आय थिंक 3 असं, क्रिश 3, एक बाई असते, ते मोठे ते लंबे जिबीची एक बाई तयार केल्या जाते आणि एक तो माणूस चिकटणारा माणूस तयार केला जाते, आहे की नाही. तशा पद्धतीचं 8वा पॉईंट बघू. डोडो व भारतीय चित्ता यांची जनुके आपण कायमची हरून बसलो आहे. आपल्या इकडे जाती आहे, याच्यावर प्रश्न पण आलेला आहे. डोडो हा एक भारतातलाच आहे आणि भारतीय चित्ता याची जनुके म्हणजे याचा जो DNA आहे आपण कायमची हरून बसलेला आहे. म्हणजे याला जर आपल्याला वापस बोलवायचं असेल किंवा वापस निर्माण करायचं, याची जनुके आहे आपल्यापाशी नाही आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने दरडोई 50 लिटर म्हणजेच पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे. म्हणजे प्रति व्यक्ती प्रति माणसाला जर किती लिटर पाण्याची जर गरज लागत असेल तर किती, तर 50 लिटर. म्हणजे त्याचे कपडे म्हणजे अंग धुण्यापासून, कपडे धुण्यापासून, पिण्यापासून तर सर्व जे काही त्याचे विधी असेल तर त्याला किती लागते, तर ते 50 लिटर. समोर 1 मिनिट. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. आता बघा 71% पाण्याने व्यापला आहे, तर मग किती राहिला आपल्याकडे, 29. हे कशाने व्यापलेलं आहे, जमिनीने. ठीक आहे. समोर बघू. 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. हा PYQ आहे आपला. 22 मार्च हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो, जागतिक जल दिवस. ठीक आहे, जागतिक जल दिवस किंवा जलदिन. त्याच्यानंतर जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटिल अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते. जलाशयाच्या पृष्ठभागावर. आता जलाशयाचे जे पृष्ठभाग असते म्हणजे वरची पाण्याची थर, म्हणजे समजा हाता हे जर टोपलं असेल, याच्यातनी जर पाणी असेल, ठीक आहे, तर या टोपल्याच्या वरतून जर पाण्याचा जर आपण थर टाकला, कशाचा, सेटिल अल्कोहोलचा शिडकावा जर केला, असं बारीक स्प्रेनं जर आपण त्याला फवारलं, तर काय होतं की याचे बाष्पीभवनाचं जे प्रमाण आहे ते कमी होते. याच्या मागचं कारण म्हणजेच काय, याच्यावरती एक बारीक लेअर तयार होते आणि ते बारीक लेअर आहे ना, हे बाष्पीभवन होऊ देत नाही. त्याच्यामुळेच काय होतं, बाष्पीभवनाचा प्रमाण कमी होते. बरं, हे केल्या जाते का, हो केल्या जाते. कारण एखाद्या वेळी जर दुष्काळ दुष्काळ पडण्याचे जर चान्सेस असेल तर शास्त्रज्ञ सांगतच असतात, सूचना देत असतात वारंवार की या वर्षी दुष्काळ पडण्याचे जास्त चान्सेस आहे, कमी पडू शकतो किंवा जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळे काय होते की त्यावेळेस नदीमध्ये किंवा जी समजा आपण पाणी साठवतो धरणा वगैरे किंवा डॅममध्ये, असं याचा शिडकाव केला जातो. कशाचा शिडकाव केला जातो, तो आपण सेटिल अल्कोहोलचा शिडकाव केल्यास. 13 वनस्पतीच्या पानातील हरितद्रव्ये हे प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. हा प्रश्न जवळपास कंबाईनला पण आलेला आहे, बरेचदा विचारलेला प्रश्न आहे. वनस्पतीच्या पानातील हरितद्रव्य म्हणजे काय, क्लोरोफिल A, B, C, D, E असू शकतात. त्याच्यामध्ये सर्वात जास्त A आणि B वापरले जाते याच्यामध्ये. हे प्रकाश ऊर्जेचे रूपांतर, प्रकाश ऊर्जा म्हणजेच काय, सूर्यापासून येणारे प्रकाश ऊर्जा, याचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. रासायनिक म्हणजेच त्याच्या सरळ आपल्या फूडमध्ये करतात. नेक्स्ट, अब्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे. आता हा अपवाद आहे. काही काही गोष्टी जनरली सरासरी विजेचे सुवाहक आणि विजेचे दुर्वाहक आणि याचे सारखेच असतात. म्हणजे वीज आणि करंट कुठे, हां एक मिनिट चुकलं आपलं. उष्णता आणि वीज म्हणजेच काय, करंट आणि उष्णता, याचे जे सुवाहक किंवा दुर्वाहक जनरली सारखेच असतात. उदाहरणार्थ लोखंड हे उष्णतेचे सुवाहक आहे आणि ऊर्जेचे सुद्धा सुवाहक आहे. म्हणजेच काय, विजेचे सुवाहक आहे आणि उष्णतेचे सुवाहक आहे लोखंड. पण याच्यामध्ये काय आहे, अब्रक हे उष्णतेची काय सुवाहक आहे, तर विजेचे दुर्वाहक आहे. ठीक आहे, हे खतरनाक गोष्ट आहे, अपवाद आहे त्याला. विशिष्ट वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेंटीग्रेड वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची उष्माधारकता असे म्हणतात. हा PYQ आहे आपला. समोर बघू. 1 किलोग्रॅम पदार्थाचे तापमान रिपीट झाला वाटते. चला समोर बघू आपण.
2-3दा प्रश्न रिपीट झाला, ठीक आहे असं. नेक्स्ट, वायूचे प्रसरण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसरणापेक्षा अधिक असते, ठीक आहे. वायूचे प्रसरण हे स्थायू आणि द्रव्याच्या प्रसरणापेक्षा अधिक असते. एकदम सोपं आहे. आता तू म्हणजे सर्वात जास्त खादार एक सॉलिड लिक्विड गॅस आहे. टाईप्स ऑफ मॅटर तुम्ही शिकले असेल कदाचित 7वी 8वीमध्ये. तर टाईप्स ऑफ मॅटरमध्येच काय सापडते तर आपल्याला सॉलिड म्हणजे काय स्थायू, त्याच्यानंतर लिक्विड म्हणजे द्रव आणि वायू. आता हे याचे गुणधर्म कशावरून ठरते की सॉलिड लिक्विड गॅस ते याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात किंवा अणू असतात हे याच्यामध्ये जवळजवळ असतात स्थायूमधले, आहे का नाही. हे कसे असतात, जवळजवळ असतात. आणि द्रवामध्ये थोडेसे दूर असतात, स्थायूपेक्षा दूर. आणि वायूमध्ये हे पूर्णतः पसरलेले असतात म्हणजे खूपच दूर असतात, ठीक आहे. तर मग याच्यामधलं जे अंतर असते या अंतरानुसार ठरले जाते की हे स्थायू हे प्रसरणाचे द्रव्य प्रसरणापेक्षा अधिक असते. म्हणजे काय, वायूचे प्रसरण जे वायू आहे, वायू खूप सारा स्प्रेड होतो. वायूचे प्रसरण हे स्थायू आणि द्रव्याच्या प्रसरणापेक्षा अधिक आहे. हे इथं दिसतेच आपल्याला. सर्वात कमी अंतर कोणाचं आहे, स्थायूचं, द्रव्य त्याच्यापेक्षा कमी. आणि सर्वात जास्त जर अंतर म्हटलं तर कोणामध्ये आहे तर वायूमध्ये वायू स्प्रेड होतो. उदाहरणार्थ जर आपण जर बघितलं असून तुम्ही जे गॅस आहे, गॅस एका 40 पट भरल्या जाते आपल्या टाकीमध्ये. 240 पट आपल्या टाकीमध्ये भरल्या. आणि याला तेवढं दाबून जर भरल्यानंतर त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होते. तुम्ही जर टाकी जर हलवून बघितली त्याच्यामध्ये असं हलण्याचा आवाज येतो, म्हणजे जसं काही पाणी आहे त्याच्यामध्ये भरून आहे असं द्रव स्वरूपात येतो आपल्याला, ठीक आहे. तर याचं रूपांतर होते. आणि ते जर आपल्या बाहेर आला तर आपल्याला जवळपास ते म्हणजे कोणाकोणाच्या घरी 3 महिने, कोणाकोणाच्या घरी 2 महिने असा टिकतो किंवा 1 महिना टिकतो. म्हणजे जवळपास खूप दिवस चालतो तो, कारण ते हलका होते. आणि हलका आल्यानंतर ते बाहेर त्याचं काय एका 40 पट आपलं ते हे करतो, एक्सपंज होतो. म्हणजे काय, वायूचे प्रसरण हे स्थायू आणि द्रव्याच्या प्रसरणापेक्षा अधिक असते. नेक्स्ट, भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तापमापीला पायरोमीटर असे म्हणतात. भट्टी ते दुसऱ्या प्रकारची पण असते, पण ते वेगळी भट्टी, ठीक आहे. ते 90ची भट्टी वेगळी, हे भट्टी वेगळी, ठीक आहे. याच्यामध्ये बघा, भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तापमापीला पायरोमीटर म्हणतात. काय म्हणतो, कारण भट्टीचं तापमान खूप टेम्परेचर मोठं असते. याच्यामुळे साधा आपल्या टेम्परेचर किंवा तापमापी चालत नाही. मग याच्यासाठी चांगली टेम्परेचर त्यालाच काय म्हणतो आपण, पायरोमीटर म्हणतो. समोर आयोडीन व नॅफ्थलिन हे संप्लवनशील पदार्थ आहे. आता हे एक टर्म संप्लवन वगैरे काय ते आपण शिकून घेऊ पहिल्यांदा. आयोगाने याच्यावरती बरेचदा प्रश्न विचारले. पहिले आयोडीन आणि नॅफ्थलिन सोबत कापूर, डांबराची गोळी, आयोडीनचे स्फटिक, ठीक आहे. हे इत्यादी उदाहरण लक्षात ठेवजा. म्हणजे आता संप्लवन म्हणजेच काय हे पण बघू, ठीक आहे. संप्लवन म्हणजे एकदम सोपी टर्म आहे. ज्या गोष्टी आता एक टाइप्स ऑफ मॅटरमध्ये 3 प्रकार पडतात, स्थायू, द्रव, वायू. आता स्थायी द्रव्य वायूमध्येच होत काय असते, जर चेंज जर होत असेल स्टेज. आता आपण जर पाणी घेतलं, पाण्याला जर आपण जर डायरेक्ट जर त्याला म्हणजेच पाण्याला जर आपण हे काय थंड केलं, फ्रीजमध्ये ठेवून कोल्ड केलं, त्याला पाण्याला जर थंड केलं त्याचा होतो बर्फ. बर्फाला जर आपण हीट दिली तर त्याच्यापासून होते पाणी. म्हणजे एक याचा क्रम असते की म्हणजे काय, स्थायू समोर काय होते याचं द्रव आणि याच्यानंतर काय होते वायू, ठीक आहे. आता पहिल्यांदा बर्फ आहे, बर्फापासून आपण त्याला उष्णता दिली, नंतर याचं काय होते पाणी होते. पाण्याला जर आणखी उष्णता दिली तर याचं काय होते वायू होते. वायूला परत आता आपण जर थंड केलं, वायूला परत थंड केलं याचं द्रव होते, द्रवाला परत थंड केलं तर याचं काय स्थायू होते. हा एक क्रम आहे. आणि या संप्लवनामध्ये हा क्रम इथं पूर्ण ही जी चेन आहे म्हणजे तुटली जाते. म्हणजे सरळ हे काय करते, डायरेक्ट स्थायीवरून डायरेक्ट वायूवर उड्या मारते आणि वायूवरून डायरेक्ट स्थायीवर उड्या मारते. एकदम सोपं आहे. याला संप्लवन म्हणते. मधातली जी द्रवाची स्थिती आहे या ठिकाणी गाळल्या जाते, ठीक आहे. एकदम सोपं आहे. आता बघा, उदाहरणार्थ जर म्हटलं तर आयोडीन किंवा नॅफ्थलिन हे सोडून दे, हे तर आपल्याकडे नाही, पण कापूर आपल्याकडे माहिती आहे. आणि डांबराची गोळी हा आपल्याकडे नेहमीच पदार्थ आहे. आता डांबराची गोळी आपण कपड्यामध्ये किंवा कुठेतरी ठेवली तर ते ऑटोमॅटिक त्याचं रूपांतर कसं होते, डांबराच्या गोळीतून डायरेक्ट वायूमध्ये होते. ते आपल्याला दिसते का, नाही दिसत. त्याचं डांबराच्या गोळीचं रूपांतर द्रवामध्ये होत नाही, ते डायरेक्ट स्थायूमधून डायरेक्ट वायूमध्ये होते. दुसरी गोष्ट
तसंच कापूर सुद्धा डायरेक्ट स्थायूमधून रूपांतर डायरेक्ट वायूमध्ये होते. तुम्ही म्हणसाल बस एवढंच आहे का, की मग वायूचं स्थायूमध्ये होते तर ते सुद्धा संपलवणच मानल्या जाते. उदाहरणार्थ आपल्या फ्रीजमधला जो बर्फ आहे, काय रे, फ्रीजमधील बर्फ, ठीक आहे, फ्रीजमधील बर्फ हे काही आपण तयार, ते डीप फ्रीजर असते फ्रीजमध्ये आहे की नाही, डीप फ्रीजरमध्ये जो ऑटोमॅटिक बर्फ तयार होतो, ते हिमालयासारखं बघा तुम्ही जर बघितलं असेल एखाद्या वेळेस, तर त्याच्यात ती ऑटोमॅटिक बर्फ तयार होतो. मग तो ऑटोमॅटिक बर्फ का आपण त्याच्यात पाणी शिपडतो का काय करतो, नाही, ते हवा जी असते त्या हवेच्या माध्यमातून तो तयार केला जातो आणि त्याचं डायरेक्ट रूपांतर होते. कसं, इथं वायू ते स्थायू रूपांतर होते. ठीक आहे, तर मग स्थायू ते वायू किंवा वायू ते स्थायू जे रूपांतरणाची क्रिया आहे यालाच काय म्हणतो आपण, संप्लवन म्हणतो. ठीक आहे, समोर चलो आपण. अमिबा, पॅरामेशियम आणि क्लोरेला हे एकपेशीय सजीव आहे, हे आपण त्या दिवशी शिकलो. नेक्स्ट, सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत असते. आता सजीवांची रचना आणि कार्य हे पेशीच्या पातळीवर, म्हणजे पेशी कशा आहे, त्याचे स्ट्रक्चर कसं आहे याच्यानुसार होत असते. समोर चलो आपण. नेक्स्ट, काही याच्यात रिपीट झालेलं आहे, बरोबर असू, चला समोर. समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. हे बघू आपण, समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला काय म्हणतो आपण, ऊती म्हणतो. 1 नंबर का पॉईंट आहे. ठीक आहे, सरळ आपल्या शरीरातला रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणला तर पेशी आपण इकडे लिहू. ठीक आहे, इकडे लिहू. सर्वात आपला रचनात्मक आणि कार्यात्मक घटक जर म्हणला तर पेशीपासून काय तयार होते, ऊती. हाच प्रश्न इथे विचारला. समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला काय म्हणतो आपण, ऊती. ऊतीपासून काय तयार होते, ऊती संस्था. ऊती संस्था आणि ऊती संस्थापासून काय तयार होते तर अवयव. अवयव मिळून काय तयार होते तर मानव किंवा माणूस किंवा एक प्राणी किंवा आपण सरळ आपण माणूसच लिहू ना आपण. ठीक आहे, पेशी, ऊती संस्था, अवयव आणि माणूस हा आपला क्रम आहे. ते एकदम सोपं आहे, काही याच्यातली टेन्शन लोड घेण्यासारखं नाही. समोर बघू. ऊती पातळीवर संघटन असणारे सजीव म्हणजेच काय, मॉस, शैवाल आणि जलव्याल. आता बघा, ऊतीच्या बस त्यांचं सजीव इथपर्यंतच होते, ते पूर्ण होत नाही, ऊतीच्या पातळीपर्यंत येऊन थांबते आणि याच्यानंतर त्याचं ऊती संस्था, अवयव किंवा असं होत नाही त्यांचं. म्हणजे तर ते कोणते आहे, ऊती पातळीवर संघटन असणारे सजीव म्हणजेच काय, मॉस, शैवाल आणि जलव्याल. नेक्स्ट, ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला आपण इंद्रिय संस्था असे म्हणतो. ठीक आहे, उदाहरणार्थ जर म्हटलं तर तुम्हाला जर आता मी बोलत आहे, तुम्हाला ऐकू येत आहे, तर तुमचे कान हे इंद्रिय संस्थेचा एक भाग आहे. ठीक आहे, तर यालाच काय म्हणतो आपण, इंद्रिय संस्था. म्हणजे ठराविक एकत्रितपणे काम करते त्यालाच काय म्हणतो आपण, इंद्रिय संस्था म्हणतो. नेक्स्ट, प्राण्याच्या किंवा वनस्पतीच्या समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्या जागेस अधिवास म्हणतो आपण. प्राण्याचा किंवा वनस्पतीचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्याला आपण काय म्हणतो, अधिवास म्हणतो. एकदम सोपा पॉईंट आहे, समोर बघू. एकपेशीय जीवामध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. उदाहरणार्थ जीवाणू, क्लोरेला. आता एकपेशी सजीव आपण बघितलं तर त्या एकपेशी सजीवामध्ये किंवा जीवामध्ये विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते तर विभाजन पद्धतीने होते, प्रजनन होते. उदाहरणार्थ जीवाणू, याचं विभाजन होते. समजा जीवाणू जर असला एक, त्याचं विभाजन होते आणि त्याचे 2 बनतात आणि त्याची वाढ पूर्ण होते. त्याच्यानंतर काय रे, क्लोरेला. नेक्स्ट बघू, कालिकापासून होणाऱ्या प्रजननास कालिकायन प्रजनन असे म्हणतात. उदाहरणार्थ किण्व आणि किण्वालाच आपण ईस्ट सुद्धा म्हणतोय. समोर बघू. नेक्स्ट, पुमंग हा नर घटक तर जायांग हा स्त्री घटक असतो. कशामधला तर फुलामधला दिलेला आहे ते बघा. पुमंग म्हणजे कुठे गेला, हा, पुमंग म्हणजेच नर घटक, तर जायांग म्हणजे स्त्री घटक. ह्या घटक कशामध्ये असतो तो आपल्या फुलामधले असतात ते. त्याच्यानंतर पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास ते रुजतात, याला आपण परागन असे म्हणतो. ठीक आहे, काही गोष्टी ह्या नॅचरली घडतात. उदाहरणार्थ हेच म्हणजेच काय, हवेमार्फत घडतात. पुमंगातील जे परागकण असतात ते जायांगाच्या कुक्षीवर जाऊन पडतात. कुक्षीवर जाऊन पडल्यास यालाच आपण काय म्हणतो, परागन असे म्हणतो. आपल्या वनस्पतीमध्ये परागन क्रिया होणे आवश्यक असते आणि हे कोणामार्फत घडत असते तर हवेच्या मार्फत, प्राण्याच्या मार्फत, तसेच आपले काय म्हणते त्यालाच जे कीटक वगैरे असतात त्यांच्या मार्फत सुद्धा हे परागन क्रिया घडत असते. ठीक आहे, समोर असाही पण प्रश्न येतो, परागन ही क्रिया
खाली कोणाकोणामार्फत घडत असते ते उदाहरणार्थ हवेमार्फत, सर्वात जास्त हवेमार्फत घडते, त्याच्यानंतर कीटकामार्फत, प्राण्यामार्फत, हे इत्यादी परागण करण्याचे प्रकार समोर बघू. त्याच्यानंतर अंड्यात वाढणाऱ्या जीवांना अंडज म्हणतात, तर गर्भात वाढणाऱ्या जन्म देणारे याला जरायुज म्हणतात. एकदम सोपं आहे. कोंबडी याला अंडज म्हणतो आपण कारण ते अंड देते, आणि मानव हे जरायुज आहे कारण माणूस किंवा मानव हे आपल्या पिलांना जन्म देत असतो. तसेच गाय, जसं समजा इतर प्राणी आहे गाय, म्हैस, हे कसे आहे तर जरायुज प्राणी. ठीक आहे. समोर बघू. सस्तन प्राण्याच्या हृदयाचे 4 कप्पे असतात. सस्तन म्हणजे काय, जनरली जे आपण आहे, आपण सुद्धा सस्तन प्राणी आहे की हो, तर आपल्या हृदयाचे जनरली 4 कप्पे असतात. पण सरपटणाऱ्यांचे 3 कप्पे असतात. सरपटणाऱ्या प्राण्यांचे किती असतात? 3. सस्तन प्राण्याचे 4 असतात कप्पे. पण याच्यामध्ये सस्तन प्राण्यामध्ये एक मगर अपवाद आहे, हिला 4 कप्पे असतात, हे पण लक्षात ठेवा, सरपटणार असो. नेक्स्ट, हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या असे म्हणतात. हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागात. आता हृदयामध्ये आपल्या शरीरामध्ये एक सिस्टीम बसवली असते. एक हृदयाचं काम काय, तर हृदयाचं काम आहे की पंप करणे, फक्त फिल्टर वगैरे करणे का नाही, फक्त त्याचं काम आहे पंप करणे. म्हणजे हृदयाकडून जे रक्त आहे, जे रक्त शुद्ध रक्त ते हृदय म्हणजे शरीराला सर्व बाजूने पुरवणे, आणि अशुद्ध रक्त हृदयाकडे म्हणजेच काय आपल्याकडे वापस घेऊन येणे, हे याचं काम आहे. आणि हे हृदय जवळपास किती हॉर्स, एक वेळेस प्रश्न विचारला होता, आपलं माणसाचं हृदय किती हॉर्स पॉवरचं असते, तर HP हॉर्स पॉवर म्हणजे HP, याचं हृदय, माणसाचं हृदय 0.25 हॉर्स पॉवरचं असते, हे लक्षात ठेवायचं. सोबत 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट, हे पण लक्षात ठेवायचं. 746 वॅट, आणि 1 हॉर्स पॉवर म्हणजे माणसाचं हृदय किती असते, 0.25 हॉर्स पॉवरचं असते, हे पण लक्षात ठेवा. समोर चलो आपण. नेक्स्ट, हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या असे म्हणतात. समोर बघू. 34, शरीराच्या भागाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा असे म्हणतात. आता हे बघा, आता इथं समजा तुम्हाला जर काढून टाकली डायग्राम, हे एक हृदय आहे, याचे 4 कप्पे, याच्यातून जे रक्त म्हणजे शुद्ध रक्त वाहून नेले जाते यालाच काय म्हणतो आपण, धमन्या म्हणतो, धमन्या. आणि जे अशुद्ध म्हणजे शरीरात जे आपण समजा यूज केलेले आहे अशुद्ध रक्त येतात, यालाच काय म्हणतो आपण, शिरा म्हणतो. आपण काय म्हणतो, शिरा. आणि यांचा जो मिलाप होते या दोघाचा एक बारीक, यालाच आपण केशवाहिन्या म्हणतो, केशवाहिन्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच धमन्या आणि शिरा यांना जोडण्याचं काम कोण करते, तर केशवाहिन्या. आणि केशवाहिन्या ह्या खूप पातळ असल्यामुळेच त्याच्यातूनच आपल्या रक्तामध्ये अन्नाची देवाणघेवाण होते. ठीक आहे, एकदम सोपं आहे. चला, धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात, त्यांना केशिका किंवा केशवाहिन्या सुद्धा म्हणतात आपण. ठीक आहे, त्यांना केशिका म्हणतो किंवा केशवाहिन्या सुद्धा म्हणतो. समोर बघू आपण. ॲनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्त पुरवठा केला जातो. ठीक आहे, ॲनेमिया तर पुरवावाच लागतो. ॲनेमिया म्हणजेच काय, रक्ताशय, याचंच मराठीत काय, यालाच पांडुरोग सुद्धा म्हणतो. ठीक आहे, ॲनेमियाला पांडुरोग म्हणतो आपण. पांडुरोग. तसेच यालाच रक्ताशय सुद्धा म्हणतो. रक्ताचा क्षय होणे म्हणजे याला रक्ताशय सुद्धा म्हणतो, एकच आहे ती. ठीक आहे, म्हणजे आपल्या सरासरी म्हणजेच एक हाही प्रश्न आहे की भारतामध्ये सर्वात जास्त ॲनिमियाचं प्रमाण कुठे आढळतं, तर स्त्रियांमध्ये आढळते, पुरुषामध्ये नाही. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे याच्यामध्येच काय, ॲनिमिया म्हणजेच काय, रक्त कमी होणे, HBचं प्रमाण कमी होते, म्हणजेच हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे म्हणजे रक्त कमी होणे. थॅलेसेमिया या याच्यामध्ये सुद्धा, आणि कॅन्सरग्रस्त रुग्णामध्ये बाहेरून रक्त पुरवठा केला जातो. म्हणजे या पेशंटला रक्ताची गरज असते आणि याला आपण बाहेरून रक्त पुरवठा करत असतो. समोर, अन्न घटकातील अमिनो आम्लाचे शरीर बांधणीसाठी उपयोग होतो. आता एकदम सोपं आहे. अन्न घटकातील कोशाचे अमिनो ऍसिड जवळपास आपल्या शरीरामध्ये 21 अमिनो ऍसिड असतात, त्यापैकी आपण 20 अमिनो ऍसिडचा उपयोग करत असतो. नेक्स्ट, शरीर बांधणीसाठी होतो. त्याच्यानंतर काय रे, आळूच्या पानात कॅल्शियम ॲक्झोलेटचे स्फटिक सापडतात. कशाचे रे, आळू एक वनस्पती आहे. आळूच्या पानामध्ये कशाचे, तर कॅल्शियम ॲक्झोलेटचे स्फटिक असतात. नेक्स्ट, मूलद्रव्याच्या अतिसूक्ष्म कणाला आपण अणू म्हणतो. हे आपण याच्या आधी बघितलं. मूलद्रव्याच्या अतिसूक्ष्म कणाला म्हणजेच काय, महर्षी कणाद यांनी त्याला एक नाव दिलं होतं परमाणू,
किंवा पिलव नाव दिलं होतं आपण याच्या मागच्या स्लाईडमध्ये बघितलं होतं. ठीक आहे, समोर मागच्या स्लाईडमध्ये मागच्या लेक्चरला बघितलं होतं आपण. पुढील मूलद्रव्यात 2 अणू असतात, उदाहरणार्थ ऑक्सिजन हायड्रोजन क्लोरीन नायट्रोजन. ठीक आहे, ठीक आहे. ऑक्सिजन म्हणजे काय O2, हायड्रोजन याच्यामध्ये काय असतात रे, समजा 2 अणू असतात, समोर समोर सांगतो. ठीक आहे, ऑक्सिजन हायड्रोजन क्लोरीन आणि नायट्रोजन. त्याच्यानंतर काय, हां, रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी ॲल्युमिनियम. आता रणगाडा म्हणजेच जो आपल्याला काय म्हणते त्यालाच टँक असतो, त्यालाच रणगाडा म्हणतो आपण. ठीक आहे, रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी ॲल्युमिनियम प्लस मॅग्नेशियम धातू आणि नायलॉन व फायबर ग्लास या पदार्थ वापरतात. ठीक आहे, कशासाठी, या रणगाड्याचे जे कठीण कवच आहे, कारण बॉम्ब वगैरे त्याच्यावरून जर पडला तर ते फुटलं नाही पाहिजे किंवा आतमध्ये जे आपले बांधव असतील त्यांना काय इजा पोहोचली नाही पाहिजे, या कारणास्तव याच्यामध्ये ॲल्युमिनियम मॅग्नेशियम नायलॉन प्लस फायबरचे ग्लास वगैरे वापरतात इत्यादी. नेक्स्ट बघू आपण. 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज दरम्यान वारंवारतेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो आणि त्याला श्राव्य ध्वनी असे म्हणतो आपण. ठीक आहे, एकदम सोपी आहे. 20 ते 20,000 हर्ट्ज दरम्यान वारंवारतेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो आणि यालाच काय म्हणतो आपण, श्राव्य ध्वनी म्हणतो. आता ध्वनीचे सुद्धा प्रकार पडते याच्यामध्ये. अवश्राव्य ध्वनी, त्यालाच इन्फ्रासॉनिक अवश्राव्य यालाच इन्फ्रासॉनिक म्हणतो. श्राव्य म्हणजेच काय, याला ऑडिबल म्हणतो. आणि त्यालाच अल्ट्रासॉनिकला मराठीत काहीतरी नाव आहे, मराठीत अल्ट्रासॉनिक लिहू का? ठीक आहे, अल्ट्रासॉनिक लिहितो समोर. श्राव्यतीत आठवलं श्राव्यतीत ध्वनी म्हणतात. ठीक आहे, अवश्राव्य म्हणजे याच्यामध्ये येते 20 हर्ट्जपेक्षा कमी. 20 हर्ट्जपेक्षा कमी याच्यामध्ये येते अवश्राव्य, म्हणजे ते आपल्याला ऐकू येत नाही. श्राव्य ध्वनीमध्येच काय ते 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज हे आपल्याला ऐकू येते, माणसाला ऐकणारे हे आहे. नेक्स्ट, अवश्राव्यामध्ये येतात 20,000 3 आहे. ठीक आहे, पेक्षा जास्त हे ध्वनीचे आपण ऐकू कोणतं शकतो, श्राव्य ध्वनी. अवश्राव्य किंवा श्राव्यातीत हे आपण दोन्ही ध्वनी ऐकू शकत नाही. ऐकू कोणतं शकतो, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज एवढ्यापर्यंत आपण ऐकू शकतो. ठीक आहे, मग यालाच काय म्हणतो. आणि या दरम्यान वारंवारतेचा जो ध्वनी आहे तो आपल्याला माणसाला ऐकता येतो. ठीक आहे, वारंवार. आणि इथंच एक लक्षात ठेवा, वारंवारता कशामध्ये मोजली जाते, हर्ट्ज मध्ये. हे बघा, वारंवारतेचं एकक कोणतं आहे, हर्ट्ज. वारंवारता म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, समोर चला आपण. समोर किती पॉईंट आहे, बरेच पॉईंट आहे. ठीक आहे, तर असं करू आपण 50 करून टाकू क्वेश्चन आणि नंतर थांबून जाऊ आपण. लेक्चर मोठं होईल थोडंसं. ठीक आहे, अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वटवाघळाला समोरच्या वस्तूची जाणीव होते. अवश्राव्य म्हणजे जे की आपल्याला ऐकू येत नाही. अवश्राव्य म्हणजे तिसरा पॉईंट, हे वटवाघळाला या ध्वनीच्या मदतीने वटवाघळाला समोरच्या वस्तूची जाणीव होते. नेक्स्ट, म्हणजेच याचा काय म्हणतो, 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त. अरे थांब 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त. नेक्स्ट, 2008 या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 2000 नाही, हे चुकलं, 20 अंश सेंटीग्रेड होईल. ठीक आहे, 20 अंश सेंटीग्रेड या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 340 मीटर पर सेकंद असतो. आता कोण्या पुस्तकात 340 किंवा 344 दिले असते. ठीक आहे, मीटर पर सेकंद. प्रकाशाचा वेग सुमारे 3 लाख, म्हणजे हे ते 3 गुणिला 108 मीटर पर सेकंद एवढा असतो. म्हणजेच काय, 3 लाख किलोमीटर पर सेकंद असतो. हे पण लक्षात ठेवायचं, म्हणजे 3 लाख ना, 3 लाख किलोमीटर पर सेकंद असतो. त्याच्यानंतर ॲबरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतो, ॲबरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. काचेची दांडी रेशीम वस्त्र घासल्यानंतर धन विद्युत प्रभार निर्माण होतो. आता तेच जाऊ द्या, काचेची दांडू किंवा आपला पेन जरी आपल्या केसावर जरी घासला आणि जर कागदावर चिटकवला तरी ते चिटकते, धनप्रभार निर्माण होतो. नेक्स्ट, त्याच्यानंतर एबोनाइटची दांडी उनी कापल्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो.
अवकाशातील विजेचा धोका टाळण्यासाठी उंच इमारतीतील तडित वाहक बसवतात. तुम्हाला तडित वाहक म्हणजेच काय रे, ते बघा एक त्रिशूल असते उंच इमारतीवर आणि त्याच्यावर वीज पडली की ते खाली गेली पाहिजे म्हणून तडित वाहक बसवतात. आणि छदपादाच्या सहाय्याने अमिबा पुढे सरकतो. छदपाद असतो म्हणजे त्याला एक मदतनी असा एक गोल गुड छदपाद असतो आणि त्याच्या पायाने ते असं असं मागं मागं खेचत जाते. ठीक आहे. तर आपण 50 क्वेश्चन या ठिकाणी म्हणजे जवळपास रिव्हिजन केलेलं आहे. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर याचं नेक्स्ट पार्ट आपण समोर घेऊन येऊ. म्हणजे 7वीचा हे थोडंसं याच्यामध्ये जास्त डिटेल दिलं होतं, मग कदाचित याच्यावर जास्त प्रश्न येऊ शकतात. असं कंप्लीट करू आपण. ठीक आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. कोणाला काही डाऊट असला तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि हो, काही काही जणांचे निगेटिव्ह कमेंट्स आलेले आहे. त्या निगेटिव्ह कमेंट्सवाल्याचे काही आता बोलण्याचं काही कारण नाही म्हणा. असो काय, कदाचित कोणाला आवडू शकते, कोणाला नाही आवडू शकत, त्याचं काही विचार नसते ते आपला. ठीक आहे. पण ज्याला आवडलं त्यानं समजा तर ते बघावं, ज्याला आवडलं नाही त्यानं बघू नये, काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच माणसाने आहे ना 3 गोष्टीचं घमंड कधी करू नये. एक पैसा, दुसरी म्हणजेच इज्जत आणि तिसरी म्हणजे सौंदर्य. ठीक आहे. सौंदर्य हे एखाद्या वेळेस चाललं जाते, माणसाचं काही सांगता येत नाही. वयानुसार ते सौंदर्य चाललं जात असते. दुसरं म्हणजे पैसा, आज आहे उद्या नाही भाऊ. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इज्जत, जशी तुमची असते तशी प्रत्येकाची इज्जत असते. ठीक आहे. तरी असो, आपण म्हणजे त्यांचं काय एवढं काय मनावर घ्यायचं नाही, समोर बघू. तर या ठिकाणी मग लेक्चर कसं वाटलं ते सांगा. या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.